नमस्कार. मी आज भ्रामरी प्राणायाम दाखवणार आहे. प्राणायाम करताना सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम करायचा, त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा. कपालभाती प्राणायाम झाल्यानंतर अनुलोम विलोम आणि अनुलोम विलोम प्राणायाम झाल्यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा. हे 4 प्राणायाम खूप महत्त्वाचे आहे. भ्रामरी हा शब्द संस्कृत आहे. भ्रमर म्हणजे भुंगा, आणि भुंगा उडत असताना त्याच्या पंखांचा जो आवाज येतो गुंजन, त्या आवाजाला भ्रामरी असे म्हणतात. तर भ्रामरी प्राणायाम केल्याने आपल्या डोक्यामध्ये कंपन निर्माण होते. कंपन निर्माण झाल्यामुळे मज्जासंस्थेचे कार्य सुधारते, आणि मज्जासंस्था हा मेंदूमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे, जो सर्व शरीराचे नियंत्रित करतो. तर भ्रामरी प्राणायाम कसा करायचा ते दाखवतो मी. पाठीचा कणा सरळ, करंगळी ओठांच्या वर ठेवायची आहे, आणि करंगळीच्या बाजूचे हा एक बोट आणि मधले बोट या ठिकाणी ह्या नाकाच्या या भागावर ठेवायचे असे, आणि हे बोट वरचे 2 अंगठ्याच्या बाजूचे 2 बोट भुवईच्या वर ठेवायचे आहे. कानाचा हा भाग, कानाचा हा जो भाग आहे हा असा हलकाच दाबायचा. डोळे बंद करायचे, ओठ बंद, पूर्ण श्वास घ्यायचा. या प्रकारे भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. याच्यात अजून दुसरी एक स्टेप आहे. त्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, हा हाताचा तळवा, हे बोट असे करायचे, पूर्ण हाताच्या तळव्याने पूर्ण कान झाकून घ्यायचे, बोट असे ठेवायचे डोक्यावर, पूर्ण श्वास घ्यायचा. या प्रकारे ही जी स्टेप दाखवली आत्ताची, ही 5 ते 7 वेळेस केली तरी चालते. आणि अशी ही जी स्टेप दाखवली मी, ही स्टेप 15 ते 20 वेळेस केली तरी चालते. तर भ्रामरी प्राणायाम केल्याने मन शांत होते, एकाग्रता वाढते. तसेच भ्रामरी प्राणायाम केल्याने ताणतणाव, डोकेदुखी, हाय BP, ज्यांना झोप लवकर येत नाही त्या झोपेच्या समस्या नियंत्रणात येतात. तसेच
भ्रामरी प्राणायाम केल्याने क्षुल्लक कारणावरून राग येणे किंवा ब्रेन ट्यूमरसारखे आजार होत नाही. तर भ्रामरी प्राणायाम नियमित केल्याने खूप फायदे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.